नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. कारण तुम्ही जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. पी एम किसान योजनेची वार्षिक KYC 30 जूनपूर्वी करून घ्या. कारण KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पी एम किसान योजनेच्या लाभासाठी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक KYC करणे बंधनकारक. याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पी एम किसान योजनेचा दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी सुरुवात करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते. सदर योजनेत अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण DBTद्वारे लाभ वितरित करण्यात येत आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना मजबूत आणि सातत्यपूर्ण प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक KYC प्रमाणीकरण लागू करण्यात आलेले आहे. पी एम किसान प्रणाली अंतर्गत CSC केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि पी एम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या 2 पद्धतीने KYC पूर्ण करण्यात येत आहे. पी एम किसान योजनेच्या आगामी हप्त्यासाठी पात्र खऱ्या लाभार्थ्यांची वेळेत पात्रता सुनिश्चित करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने 100% उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चालू वर्षासाठी वार्षिक KYC 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पी एम किसान योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि जिवंत लाभार्थ्यांना पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने सर्व पी एम किसान लाभार्थ्यांसाठी वार्षिक KYC प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पी एम किसान प्रणाली अंतर्गत सामायिक सुविधा केंद्र CSC केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि पी एम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या 2 पद्धतीने KYC करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बघा, हे असं कृषी विभागाचं पत्र आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की वार्षिक KYC करणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी 30 जून ही मुदत आहे. याच्यामध्ये ते काय होणार आहे तर मयत आणि खऱ्या जे शेतकरी आहेत, खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजेत. मयत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू नये, जिवंत शेतकऱ्यांनाच फायदा झाला पाहिजे. यासाठी ही वार्षिक KYC चालू केलेली आहे. तुम्ही जर केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमचा पी एम किसान योजनेचा लाभ बंद होणार नाही. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.